विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण एक टेस्ट घेणार आहोत 25 मार्काची। आता यापैकी तुम्ही किती प्रश्नाचं योग्य उत्तर देता हे तुमच्या अभ्यासावरती ठरेल। वेळ वाया न घालवता प्रश्नास सुरुवात करूया। आपल्या समोर आहे महाराष्ट्रात अणुसंशोधन केंद्र कोठे आहे असा प्रश्न। तर उरण आहे की तुर्भ, कल्पक्कम की तारापूर? सांगा आता। आपल्या महाराष्ट्रात अणुसंशोधन केंद्र कोठे आहे असा प्रश्न आहे। बघा, आपण प्रत्येक प्रश्नानंतर थोडा वेळ थांबू जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर देण्यास मदत होईल। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अणुसंशोधन केंद्र आहे तुर्भ, मुंबई या ठिकाणी। ऑप्शन नंबर 2 योग्य ठरेल, तुर्भ। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नाशिक हे द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्हाला मला माहिती आहे, परंतु या 4 ऑप्शनपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न आहे। काळाराम मंदिरसाठी आहे की औद्योगिक वसाहत की गणेश बोरांचे उत्पादन की विठ्ठलाचे मंदिर? आता या 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन तुम्हाला असा ओळखीचं वाटतो? तुमचा स्कोर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तर बघा, नाशिक काळाराम मंदिरसाठी प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक 3। वृंदावन बाग कोणत्या राज्यात आहे? गुजरातमध्ये आहे की जम्मू काश्मीर की महाराष्ट्र की कर्नाटक? हा प्रश्न नवीन असेल बघा कोणासाठी। तर वृंदावन बाग कर्नाटक या राज्यामध्ये आहे। आता कर्नाटक राज्याची राजधानी काय? बेंगलोर। कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलुरू आहे। गुजरात राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न आला तर गांधीनगर। जम्मू काश्मीरची श्रीनगर, महाराष्ट्राची मुंबई। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? वृंदावन बाग कर्नाटक या राज्यामध्ये आहे। चला पुढील प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक 4। भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा कोणता? भारतातील सर्वात मोठा आहे तर हा परीक्षेमध्ये येऊ शकतो। लोह व पोलाद उद्योग की कापड उद्योग, विडी उद्योग की ताग उद्योग? सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर। चुकलं तर काही हरकत नाही, इथं चुकलं तर चालेल, परंतु आपल्या एक्झाममध्ये चुकू देऊ नका। तर आपल्या भारतात सर्वात मोठा उद्योगधंदा कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कापड उद्योग। भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा आहे कापड उद्योग। 2 नंबरचे योग्य ठरेल, कापड उद्योग। प्रश्न क्रमांक 5। 5 पैकी किती प्रश्न योग्य आले? कोणती जमीन कसण्यास कठीण असते? लाल, तांबडी की चिकन की वाळू कामय? सांगा आता काय असेल या प्रश्नाचं उत्तर। काळी मातीला आपण रेगूर माती म्हणतो। या प्रश्नाचं उत्तर काय असेल सांगायचा प्रयत्न करा। योग्य उत्तर असेल 4 नंबरचं वाळू कामय। प्रश्न क्रमांक 6 आपल्या समोर आहे। विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? महाबळेश्वर आहे की चिखलदरा, पाचगणी की आंबोली? विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? सांगा आता। काय असेल या प्रश्नाचं उत्तर सोडवायचा प्रयत्न करा। तर बघा, चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे। सर्वाधिक पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो। हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 7 आपल्या समोर आहे। भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते? मिझोराम, तामिळनाडू, केरळ की कर्नाटक? सांगा मग काय असेल या प्रश्नाचं उत्तर। भारतातील पहिले साक्षर राज्य, हा प्रश्नाचं उत्तर आहे केरळ। सोपा प्रश्न होता। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? नेवासा,
संभाजीनगर, अहमदनगर की पैठण? गोदावरीवरील जायकवाडी धरण यावरती अगोदर देखील प्रश्न आलेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? काय असेल? तर पैठण योग्य ठरेल. गोदावरीवरील जायकवाडी धरण पैठण या ठिकाणी आहे. पुष्कर सरोवर कोठे आहे असा प्रश्न आहे. पुष्कर सरोवर जम्मू काश्मीर, राजस्थान, आंध्र प्रदेश की तामिळनाडू? पुष्कर सरोवर सांगायचा प्रयत्न करा. तर पुष्कर सरोवर राजस्थान या राज्यामध्ये आहे. आता राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर, त्यालाच आपण पिंक सिटी म्हणतो. क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य राजस्थानच आहे. तामिळनाडू या राज्याची राजधानी चेन्नई. जम्मू काश्मीरची मागाशी सांगितलं श्रीनगर. चला पुढे. प्रश्न क्रमांक 10. सर्वात जास्त लोहमार्गाची घनता असलेला जिल्हा कोणता? सोलापूर, नागपूर की मुंबई की पुणे? तर बघा, सर्वात जास्त लोहमार्गाची घनता असलेला जिल्हा आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 11. सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा नागपूरच आहे बघा. पुढे 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेला जिल्हा कोणता? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार की नाशिक? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल रत्नागिरी. 13 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. 100% साक्षर झालेला जिल्हा कोणता? नागपूर, मुंबई, सिंधुदुर्ग की पुणे? तर 100% साक्षर झालेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. चौथा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? अहमदनगर आहे की पुणे, जळगाव की सांगली? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे अहमदनगर. 15 नंबरचा प्रश्न. सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा नागपूर आहे की ठाणे की मुंबई? तर बघा, सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा आहे ठाणे. पुढील प्रश्न क्रमांक 16. 2010 राष्ट्रकुल स्पर्धा कुठे झाल्या होत्या? नवी दिल्ली की नवी मुंबई, नागपूर की गुजरात? नवी दिल्ली या ठिकाणी. 17 नंबरचा प्रश्न. 2010 मध्ये भारताचे पदक तालिकेतील स्थान कोणते होते? दुसरे, पहिले की पाचवे की सहावे? तर ए नंबरचे योग्य ठरेल, दुसरे स्थान होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. ICC T20 विश्वचषक 2026चे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी यापैकी नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. 19 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. T20 विश्वचषक स्पर्धा 2026 कोठे होणार आहे? भारत व श्रीलंका, पाकिस्तान व भारत, श्रीलंका व पाकिस्तान की अफगाणिस्तान, श्रीलंका? सांगा आता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरेल भारत व श्रीलंका. 20 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारताचा पहिला सामना कोणत्या देशाविरुद्ध असेल? अमेरिका, भारत, पाकिस्तान की श्रीलंका?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. पुढे 21 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू कशामुळे होतात? हृदयरोग, कुष्ठरोग, क्षयरोग की कॉलरा? तर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त मृत्यू हृदयरोगामुळे होतो. 22 नंबरचा प्रश्न. हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण किती आहे? 31%, 33% की 10% की 9%? तर बघा, हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 31% आहे. 23 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस कशासाठी साजरा होतो? संविधान दिन, चिमणी दिन, ध्वज दिवस यापैकी नाही? तर बघा, 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 24. भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले? 26 नोव्हेंबर 1949 की 22 नोव्हेंबर 1950, 24 ऑक्टोबर 2025 यापैकी नाही? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर 26 नोव्हेंबर 1949. पुढील प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न 25 नंबरचा. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि किती प्रश्नाचे तुमचे योग्य उत्तर आले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.